गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. 5 महिने झालेले आहेत मी इकडे रियाद सौदी अरेबियाला शिफ्ट झालेलो आहे पुण्याहून. आणि 5 महिने एवढं काही वाटलं नाही, बट हे गेले गणेशोत्सवाचे काही दिवस मी पुणे खूप मिस करतोय. आणि म्हटलं या शुभमुहूर्तावर काहीतरी नवीन सुरू करूयात आणि विचार केला की डेली ब्लॉग्स किंवा वीकली ब्लॉग्स का नाही. सो आय विल फिगर इट आउट की कशा प्रकारे ब्लॉग्स येतील आणि माझी डे टू डे लाईफ इथे ब्लॉग्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो आता मी रेडी झालेलो आहे फॉर द ऑफिस अँड एक मॉर्निंगमध्ये एक स्मूदी घेत आहे आणि ओट्स, पीनट बटर, मिल्क, एक ॲपल, अनस्वीटन कोको पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स अशी स्मूदी बनवतो मी. घरी असताना देखील पुण्यात असताना सुद्धा ब्रेकफास्टमध्ये ही स्मूदी घ्यायचो मी. सो तेच कंटिन्यू केलेलं आहे जेव्हापासून मी माझ्या अपार्टमेंटमध्ये मूव्ह झालेलो आहे. सो डेलीचा हाच रुटीन आहे माझा. येस, इट्स लिटल बिट हेल्दी स्मूदी यू कॅन से. Hello, good morning my friend. Good morning my friend. How are you? I'm fine. You have STC pay, right? Okay. It's okay, don't worry. अल अव्वल पार्क, जे की अल नसर याचं होम ग्राउंड आहे आणि द गोट क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या याच क्लबला रिप्रेझेंट करत आहे सौदीमध्ये. जस्ट ऑफिसहून आलेलो आहे आणि स्नॅक्स टाईम झालेला आहे आपला. सो पपई खाणार आहे मी. स्नॅक्स नंतर मी जिमला गेलो आणि घराजवळच आहे जिम, एक 5 मिनिटाच्या अंतरावर. थोडासा वॉर्मअप केला अँड इट वॉज अ चेस्ट डे टुडे. इंडियामध्ये असताना देखील जिमला जात होतो, बट वीकली 3 days असं माझं शेड्यूल असायचं बिकॉज वीकेंड्सलासुद्धा फुटबॉल किंवा क्रिकेट खेळत असायचो. सो नॉट अ बिग फॅन और यू कॅन से हार्डकोर जिम गोअर. बस फिटनेससाठी आणि जेव्हा फुटबॉल आणि क्रिकेट खेळत असतो तेव्हा या फिटनेसच्या गोष्टी कामी येतात. त्यामुळे येस, आय लव टू वर्कआउट अँड इथेसुद्धा मी कंटिन्यू केलेलं आहे. फायनली वीकेंड इज हिअर. फ्रायडे आहे. काल रात्री आपण मित्राला सोडवायला गेलो होतो एअरपोर्टला. तिथून लेट आलो आणि त्यानंतर जे झोपलो, आज दुपारी लेट उठलो आणि त्यानंतर उठून आपण लंच केला, घर आवरलं आणि देन आता रेडी झालेलो आहे आणि मे बी हेअरकट घ्यायला जाईल. सो जवळच आहे इथे सलून, 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि देन त्यानंतर पाहूयात काय करू शकतो आज वीकेंडला. तसं पाहायला गेलं तर 1-2 गोष्टी आहेत डोक्यामध्ये. सो लेट्स सी.
सो झालेली आहे आपली दाढी कटिंग आणि मनासारखी होत नाही तसं बघायला गेलं तर, कारण की आपल्या इकडे पुण्यामध्ये आपले ठराविक ठरलेले नावी असतात, त्यांच्याकडे जाऊन बसायचं फक्त. त्यांना माहिती असतं कसं हवं आहे आपल्याला, कसं नाही, तर ते करून देतात. ठीक आहे, चालतं आहे. नॉट लुकिंग दॅट बॅड. सो वीकेंड इज हिअर अँड आम्ही आलेलो आहे स्नूकर खेळायला. हेडफोन्स घ्यायचे होते, तर एका स्टोरला आलो होतो इथे आणि मुळात मी प्राईस कंपॅरिझनसाठी आलो होतो. ॲपल एअरपॉड्स प्रो 2nd जनरेशन स्टोरला भेटत आहे मला एक साधारण 1049 सौदी रियालमध्ये आणि ऑनलाईन मला भेटत आहे 849 रियालमध्ये. सो खूप फरक आहे. तर आता मी घरी जाईन आणि ऑर्डर करेन. जेव्हा तुम्ही कुठे एकटे वॉक घेता किंवा एकटा टाईम स्पेंड करता तेव्हा बऱ्याचशा आठवणी येतात. आणि आता गणेशोत्सव चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि मी खूप मिस करत आहे. ही फर्स्ट टाईम आहे जी मी पुण्यातून बाहेर आलो आहे गणपती फेस्टिवलमध्ये आणि खूप मिस करत आहे. आज आय गेस 8वा दिवस आहे. काल बऱ्याच जणांचं विसर्जनसुद्धा झालेलं असेल. सो येस, 7व्या दिवशीसुद्धा काही फ्रेंड्सच्या मंडळामध्ये जाऊन विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नाचणे वगैरे ह्या गोष्टी मिस करत आहे. आणि हो, ईच अँड एव्हरी इयर पुण्यामधील मानाचे गणपती आणि नामांकित मंडळे यांना भेट देणं, रात्रभर फिरणं, या बऱ्याचशा गोष्टी खूप मिस करत आहेत. सो मे बी नेक्स्ट इयर तशा सुट्ट्या मी प्लॅन करेल आणि गणेशोत्सवाला पुण्यामध्ये असेल. आणि येस, हा होता आपला पहिला ब्लॉग. होप तुम्हाला आवडला असेल. लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. काही सजेशन असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया.